सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ गुरुवार. दत्त माझा मी दत्ताचा. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सिद्धमुनी. तू तारक भवारणी. सुधार सामचे श्रवणी. पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू. ऐकतान धाये माझे मनू. कांक्षित होते अंतःकरणू. कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी. तृप्ती नव्हे अंतःकरणी. कथामृत संजीवनी. अनेक निरोपावे दातारा. येणे परिसिद्धासी. विनवी शिष्यभक्तीसी. माथा लावणी चरणासी. कृपा भाकितये वेळी. शिष्यवचन ऐकोणी. संतोषला सिद्धमुनी. सांगतसे विस्तारोणी. ऐका श्रोते एकचित्ते. ऐक शिष्या शिखामणी. धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी. तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी. चेतन जाहले परियेसी. गुरुचरित्राद्यंतेसी. स्मरण जाहले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा. निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा. सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळतये स्थानी. श्री गुरु होते गौप्येनी. प्रगट जाहले म्हणोनी. पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात. दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित. भक्ता अनुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकात. श्री गुरुतीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात. तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर. जैसे अविमुक्त काशीपुर. प्रयाग समान तीर्थ थोर. म्हणून राहिले परियेसा. कुरवपूर ग्राम गहन. कुरुक्षेत्र तेची जाण. पंचगंगा संगमस्थान. अत्योत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य. तयाहुनी अधिक असे जाण. तीर्थे असती अगण्य. म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर. प्रख्यात से पुराणांतर. 5 नाम आहे तिथोर. सांगेन ऐका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती. कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती. महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा. आली कृष्णेची या संगा. प्रयागाहुनी असे चांगा. संगमस्थान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम. स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम. तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदंबरू. प्रत्यक्ष जाणा कल्पतरू. देव असे अमरेश्वरू. तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसी पुरी. गंगा भागीरथी तीरी. पंचनदी संगम थोरी. तत्समान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी. आहे ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी. प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे. त्यासी वंदोनी स्वभावे. पूजिता नर अमर होय. विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माघ स्नान. जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहुन. एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात. प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म सत्य. तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी. कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी. वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी. सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जाणी. तया कृष्णा तटाकात. उत्तर दिशी असे देखा. वाहे कृष्णा पश्चिममुखा. शुक्लतीर्थ नाम ऐका. ब्रह्महत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेसी. तिन्ही तीर्थे परियेसी. एकानंतर एक धनुषी. तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्यतीर्थ. तिसरे सिद्धवरद तीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ. अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात. प्रयाग तीर्थे असे ख्यात. शक्ती तीर्थे अमरतीर्थे कोटी तीर्थे परियेसा. तीर्थे असती अपरंपार. सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु. राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णा वेणी नदी दोणी. पंचगंगा मिळवणी. सप्तनदी संगम सगुणी. काय सांगू महिमा त्यांची. ब्रह्महत्यादी महापातके. जळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्धस्थाननिके. सकळ अभिष्ट होय तेथे. काय सांगू त्यांची महिमा. आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या. स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू. असे वृक्ष औदंबर. गौप्य होण गोचरू.
राहिले श्री गुरु तया स्थानी, भक्त जन तारणार्थ होणार असे तीर्थे ख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रगट जाहले जाना, असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापुरग्रामी जाती श्री गुरुपर्येसा, तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक, त्याची भार्या पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी, सुशील असे तो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण, कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने, तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत, शेंगा निगती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परियेसी, तया शेंगा ते रांधोनी हर्षी, दिवस क्रमी येणे परी, ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याचकपणे उदरभरी, पंचमहायज्ञ कुसुरी, अतिथी पूजी भक्तीने, वर्तता श्री गुरु एके दिवसी, तया विप्रमंदिरासी, गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने, भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करीतो षोडशी, घेवडे शेंगा बहुअसी, केली होती पत्रशाखा, भिक्षा करून ब्राह्मणासी, आश्वासिती गुरु संतोषी, गेले तुझे दारिद्र्य दोषी, म्हणून निगती तये वेळी, तया विप्राचे गृहात, जो का होता वेल उन्नत, घेवडा नाम विख्यात, अंगण सर्व वेष्टिले असे, तया वेलाचे झाड मूळ, श्री गुरुमूर्ती छेदती तात्काळ, टाकोणी देती समूळ, नेले आपण संगमासी, विप्रवणिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पहा हो दैवबळी, कैसे अदुष्टा पुले, आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी, आमचा ग्रास छेदुनी कैसी, टाकोणी दिला भूमीवरी, ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण, म्हणे स्त्रियेसी तये वेळी, जे जे होणार जया काळी, निर्माण करी चंद्रमौळी, तया आधीन विश्वजाण, विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लया कारण, पिपिलिकादि स्थूळ जीवन, समस्ता आहार पूर्वितसे, आयुरण्णम प्रयच्छति, ऐसे बोले वेदश्रुती, पंचानन आहार हस्ती, केवी करी प्रत्यही, 84 लक्ष जीवराशी, स्थूल सूक्ष्म समस्तांशी, निर्माण केले आहारासी, मग उत्पत्ती तदनंतरे, रंकरायासी एकदृष्टी, करुणी पोषितो हे सर्व सृष्टी, आपुले आर्जव बर्वे वोरवटी, तैसे फळ आपणासी, पूर्वजन्मीचे निक्षेपण, सकृत अथवा दुष्कृत जाण, भोगणे आपुले आपण, पुढल्यावरी काय बोल, आपुले दैव असतावणे, पुढल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले तेची भक्षणे, कवनावरी बोल सांगे, बोल ठेविसी यतीश्वरासी, आपले आर्जवण विचारिसी, ग्रास हरितला म्हणती, अविद्यासागरी बुडोणी, तो तारक आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी, नेले आमचे दारिद्र्य दोषी, तो चितारिला आमुते, येणे परिस्त्रियेसी, संभाषी विप्रपर्येसी, काढुणी वेल शाखेसी, टाकिता झाला गंगेत, तया वेलाचे मूळ थोरी, जे का होते आपुले द्वारी, काढू म्हणा द्विजवरी, खणिता झाला तया वेळी, काढिता वेल मुळासी, लाधला कुंभ निधानेसी, आनंद जाहला बहुअसी, घेऊन गेला अगरात, म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून या वेला छेदिले, निधान लाधले आम्हासी, नर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी, जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी, वृत्तांत सांगती तयासी, तये वेळी पर्येसा, श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवनासी, प्रगट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी, ऐसे परितया द्विजासी, सांगे श्री गुरु पर्येसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नांदाल, ऐसा वरला धोण, गेली वनिता तो ब्राह्मण, श्री गुरुकृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन्य हरे, ज्यासी होय श्री गुरुकृपा, त्याचे कैचे दैन्य बापा, कल्पवृक्षाश्रय करिता, दैन्य कैचे तया घरी, देवे येऊना असेल जो नरू, त्याने आश्रयावा श्री गुरु, तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळिकांसी, जो कोण भजेल श्री गुरु, त्यासी लाधेल इहपरू, अखंड लक्ष्मी त्यांचे घरी, ऐष्टैश्वर्य नांदती, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी, भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी, गंगाधराचा कुमर, सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, पुढील कथामृतसार,
ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः। श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।